हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडणार हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण इथे पाहिलेलं आहे की कृष्णा ही आता बंगल्यावरती आलेली असते. तिच्याबरोबर भक्ती आणि सावित्रीसुद्धा असतात. तर आता लगेचच कृष्णा ही बाळजाबाईंची माफी मागायला लागते. ती म्हणत असते, बाळजाबाई माझं चुकलं, जे काही घडलं त्यासाठी खरंच मी तुमची माफी मागतो, मला माफ करा. बघा, म्या असं नगं वागाय हवं होतं. म्हणजे ते दारू बिरू खरंच कुणीतरी मुद्दाम केलं असेल ते. त्याबरोबर ती आता पाया पडते आणि म्हणत असते, बाळजाबाई मला माफ करा, मी तुमच्या पाया पडतो. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात की उठ कृष्णा, हे बघ माफी मागितलीस तरीही ठीक आहे, तुझी चूक नव्हती या सगळ्यात. तर आता लगेचच इकडे कृष्णा म्हणते, बाळजाबाई अहो दुष्यंत सरकारांची मला माफी मागायची आहे. ते जेव्हा माफ करतील तेव्हाच तर मी आत येऊ शकते ना. म्या काय काय माती खाल्ली आहे हे समज मला माहिती आहे. त्यामुळं आता मला वाईट वाटायला लागलं आहे आणि कसं तरी बी व्हायलं आहे. मलाच माझी लाज वाटते. त्यामुळं दुष्यंत सरकारांची बी माफी मागतो आणि मगच आतमध्ये येतो. त्यांची माफी नाही मागितली तर मला आतमध्ये यायला नाही व्हायचं. बघा, त्याबरोबर लगेचच आता सावित्री म्हणत असते, अगं कृष्णा. त्याबरोबर आता सगळे तिच्याकडे बघायला लागतात. तर ती हसत म्हणायला लागते, आता दुष्यंत सरकारांनी माफ करायची काय गरज आहे? बाकीच्या सगळ्यांनी केलं आहे ना तुला माफ, मग झालं की. हां, दुष्यंत सरकारांनीच माफ करायला पाहिजे असं कुठं असतं व्हय? त्यांच्यावर कशा पाय अडून राहतीस? त्याबरोबर कृष्ण म्हणत असते, आहे अगर आजच्याला मी त्यासनी बी लई त्रास दिलाय, मग आता त्यांची माफी मागाय न गं व्हय? चुका आहेत तर त्या कबूल करायला पाहिजे ना. त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी दुष्यंत येतो. दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की हे बघ कृष्णा, तुला माफी वगैरे मागायची काही गरज नाही आहे. कारण खरं तर रात्री जे काही घडलं त्यामध्ये तुझी स्वतःची अशी काहीच चूक नव्हती. तुला काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे इट्स ओके, तू उगाच माफी वगैरे मागू नकोस, राहू दे. त्याबरोबर आता इकडे कृष्णा ही मान खाली घालून दुष्यंतला म्हणत असते, नाही बघा दुष्यंत सरकार, ते तुमचं समजा बरोबर असलं तरीसुद्धा म्या बी चुकलोच की, म्हणून म्या माफी मागायला लागलो आहे तुमची. तुम्ही मला माफ करा म्हणजे मला बी बरं वाटेल. तुम्ही फक्त माफ केलं एवढं म्हणा म्हणजे मला बी समाधान येईल की हां, तुम्ही मला खरोखर मनापासून माफ केलं आहे म्हणून. त्यावर मग दुष्यंत म्हणतो, बरं ठीक आहे, केलं आहे मी तुला माफ, बस. त्याबरोबर आता बाळजाबाईंना मात्र राग येतो. बाळजाबाई दुष्यंत आणि कृष्णाकडे रागाने बघत असतात. त्यानंतर इथे आता बहिणावती लगेचच म्हणायला लागते, आता ह्यो आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम जर झाला असेल तर निघायचं का आपण आत? नाही म्हणजे काय आहे, आतमध्ये बरीच कार्यक्रम बाकी आहेत ना अजून, म्हणून म्हणालो आहे. आपण आतमध्ये गेलो तर कसं पटापट सगळ्या गोष्टींना सुरुवात होईल. उगाच मुहूर्त चुकायला नको ना कुठल्या गोष्टीचा, म्हणून म्हणत होतो म्या. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई कृष्णाला म्हणतात, चल कृष्णा आता आतमध्ये चल. तर आता इथे भक्ती ही कृष्णासाठी बाळजाबाईंनी जे दागिने आणि साड्या पाठवलेल्या असतात ते सगळं बघत असते आणि म्हणत असते, खरंच कृष्णे अगं हे समद केवढं भारी आहे बघ की, तुझ्यासाठी आलं आहे समद, तुझ्यासाठी समद केवढं छान आलं आहे. खरंच सांगू का तुला, मला तर लय भारी वाटायला लागलं आहे बघ. खरंच एवढे भारी दागिने, एवढे भारी साड्या, ते बी माझ्या कृष्णीसाठी. वा, खरंच एक नंबर वाटायला लागले. कृष्णे, मी तुला म्हणलं होतं की नाही, तुझ्यासाठी एक राजकुमारी म्हणून बघ, तुझ्यासाठी राजकुमार आला आणि आता तो तुला घेऊन बी जाणार काय. त्याबरोबर आता त्या ठिकाणी सावित्री आलेली असते. आता सावित्री येते आणि तिथे ते ठेवलेले दागिने बघते. दागिने बघितल्या लगेचच सावित्रीचे डोळे फिरतात आणि आता सावित्री ही अगदी त्या दागिन्यांकडे बघतच असते. आणि मग ती आता म्हणते, बापरे काय काय पाठवलं आहे, कोल्हापुरी सास, तोडे, बांगड्या, मंगळसूत्र, अगं बाई बाई बाई. आणि मग आता हे मात्र भक्तीला आवडत नसतं. सावित्री आता ते दागिने स्वतःच्या अंगाला लावून बघत असते. त्यावर भक्ती म्हणत असते, आई अगं हे काय करतेस, हे दागिने कृष्णासाठी आलेत. त्याबरोबर लगेचच सावित्री म्हणत असते, अगं मग काय झालं, आता जे तिचं आहे ते आपलंच आहे की, म्हणून बघायलो. आणि मग ते आता कानाला दागिने लावत असते. त्याबरोबर भक्तीला राग येतो आणि भक्ती उठून उभी राहत आईला म्हणते, आय बाद झालं, हे बघ जे कृष्णेसाठी आहे ते आपल्यासाठीच आहे. हे मला पूर्वी तुझं बरं वाटायचं बोललेलं, पण आता नाही.
आता कृष्णाचं लग्न होणार आहे. आता तिच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक भिंत उभी राहणार आहे आणि ती भिंत आपण ओळखायच हवी आणि त्या भिंतीप्रमाणे वागाय बी हवं. त्यामुळं आता आपण कृष्णीच्या कुठल्या बी वस्तू कसनी ह्यो असा हात लावाया नगं असंच मला वाटतंय. त्यामुळं तू बरं ते तिथं ठेवून दे. त्यावर लगेचच आता सावित्री म्हणायला लागते, भक्ते विसरू नगस, म्या तुझी आई आहे, जन्म म्या तुला दिलाय, तू मला नाही. उगाचच्या उगाच नवरदेवापेक्षा करवलीनं जास्त नाटक कधी बी करू नये, कळलं नवं. आणि राहिला प्रश्न त्या कृष्णीचा, तर आज पावतर तिला लहानाचं मोठं केलं नवं आपण, तिच्यावर एवढं उपकार केलेत की, मग समजलं नाही का मला काय म्हणायचं आहे ते. त्याबरोबर आता भक्ती मात्र गप्प बसते, कारण तिला सावित्रीचं बोलणं पटत नसतं. इतक्यात तिकडे कृष्णा आलेली असते. कृष्णा तिथे आल्याबरोबर भक्ती ही कृष्णाकडे बघते, तर सावित्री म्हणत असते, काय गं एवढ्या लवकर अजून त्या लोकांच्या घरातलं माप ओलांडून गेली बी नाहीस, तर लगेच आता तुझी नाटकं दाखवायला सुरुवात केलीस वय, एवढ्या लवकर आमासनी इसराय बी लागलीस. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, आया गं असं का बोलायलेस तू, मी काय केलं, तू का बरं माझ्यावर चिडली आहेस एवढी. त्याबरोबर सावित्री म्हणत असते, घ्या म्हणजे अजून मी तुम्हाला ते आम्हालाच विचारायचं आहे वय. अगं आता तू काय महाराणी होणार, मोठ्या घरात लगीन करून जाणार, पण आमचं काय गं, आमचं आयुष्य मेलं दळभद्री ते दळभद्रीच राहणार, आमच्या आयुष्याला ढिगळं ते ढिगळंच राहणार. तू तिकडं सोन्या नाण्यात लोळणार आणि आम्ही इथं काय आमच्या फाटक्या नशिबाला ढिगळं लावायची वय. अगं ते जे कर्ज फेडीन असं म्हणायचीस, ते कर्ज बी अजून फेडलं नाहीस तू. त्या कर्जाच्या डोंगर आमच्या डोक्यावर तसाच्या तसा आहे. आता तो कर्ज फेडता फेडता आमची कंबरडी मोडतील. त्याबरोबर कृष्ण म्हणत असते, आय अगं असा नको की विचार करूस, म्या सबूत दिलाय नवं, म्या ते समद कर्ज फेडीन म्हणून. अगं बाचा सबूत म्या नाही मोडायचो, म्या ह्या घरची जबाबदारी कधी बी नाही झटकायची. म्या बान घेतलेलं समद कर्ज बी फेडीन आणि तुम्हासनी दर महिन्याला खर्चाला पैकं बी पाठवीन, यो माझं सबूत आहे. आणि तू कशा पायी एवढं टेन्शन घ्यायला लागलीस. त्याबरोबर आता सावित्री म्हणत असते, अगं कसला सबूत आणि कसलं काय, एकदा का त्या घरचं मापटं वलांडून गेलीस, त्यांची श्रीमंती पाहिलीस की तुझा सबूत बी आपोआप फिरेल. ते म्हणतात नवं, आपलं ते आपलं आणि परकं ते परकं, ते तसंच. आणि ती तिकडनं निघून जाते. आता परकं म्हणल्याबरोबर कृष्णाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. तिला खूप वाईट वाटलेलं असतं आईच्या ह्या बोलण्याचं. मग सावित्री आता तिकडनं निघून गेल्याबरोबर भक्ती कृष्णाजवळ येते आणि कृष्णाला धीर देत म्हणते, कृष्णे अगं नग रडूस, पूस डोळं आणि आता तरी उघड ते डोळं आणि उघड्या डोळ्यानं बघ. अगं ज्यासनी तू तुझं म्हणत्यास नवं, त्या आईला आणि त्या पूजीला तुझं काय बी बरं वाईट पडलेलं नाही आहे. अगं एवढ्या पिरमानं एवढ्या 100 वेळा अवतान दिलं होतंस नवं त्या बहिणीला, लग्नाला ये आली व्हय ती तुझ्या लग्नाला. अगं ती आली बी नाही आणि येणार बी नाही कधी इथं तुझं तोंड बघाया, खरं म्हणायलोय म्या. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, भावा अगं आईच्या मनात सध्या भीती आहे. आईला असं वाटायला लागलं की म्या माझी जबाबदारी झटकून टाकन, पण म्या असं नाही करायचो. बघ माझं लगीन झाल्यावर आईच्या मनात ही जी भीती आहे नवं, ती मी नक्की दूर करन. म्या तिला दाखवून देईन की म्या तशी नाही. त्याबरोबर आता इकडे दुष्यंतला तयार करण्यासाठी 2 गडी आलेले असतात आणि ते आता दुष्यंतला तयार करत असतात. पिवळ्या धमक रंगाचा शुभ्र कुर्ता त्याने घातलेला असतो, निळ्या रंगाचं ते धोतर, वरती मस्त जरा आबोली थोडासा लालसर मिक्स असा त्याने फेटा बांधलेला असतो आणि काय रुबाबदार आता तो दिसत असतो. इतक्यात त्या ठिकाणी आता लगेचच बाळजाबाई आलेले असतात. बाळजाबाई आल्याबरोबर ते जे नोकर असतात ते तिकडनं निघून जातात. नोकर गेल्याबरोबर इथे बाळजाबाई दुष्यंतच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणत असतात, वाह काय राजबिंड दिसायला आमचा लेक. त्याबरोबर दृष्ट नको लागाय असं म्हणत त्या दुष्यंतच्या कानामागे काजळाचा टिळा लावतात. इतक्यात तिकडे बहिणावती येते. बहिणावती म्हणते, बाळजाबाई ही घ्या आपली खानदानी तलवार. त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई ती तलवार स्वतःच्या हातात घेतात आणि दुष्यंतला म्हणत असतात, दुष्यंत ही बघ, ही आपली खानदानी तलवार आहे. दुष्यंता लक्षात ठेव, ही फक्त तलवार नाही तर चांगल्या विचारांची धार आहे, ही घे. त्याबरोबर आता दुष्यंत ती तलवार स्वतःच्या हातामध्ये घेतो. तर आता इकडे कृष्णा ही सुद्धा तयार होत असते. हिला छान आता तयार केलं जात असतं. भक्ती खूप सुंदर कृष्णाला तयार करते. तर दुसरीकडे आता दुष्यंतने ती तलवार घेतल्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणायला लागतात की दुष्यंत आम्हाला तुझ्याबरोबर एकांतात काहीतरी बोलायचं आहे.
त्याबरोबर आता लगेचच बहिणावती म्हणते, अहो मग बोला की बाळजाबाई, त्यात काय परवानगी घेताय त्याचीच. त्याबरोबर आता बहिणावती तिथे उभी असते. बाळजाबाई बहिणावतीकडे बघते आणि म्हणते, आम्हासनी आमच्या लेकाबरोबर एकांतात काहीतरी बोलायचं आहे असं म्हणलं आम्ही. आता जेव्हा बाळजाबाई दुष्यंतबरोबर एकांतात बोलायचं आहे असं म्हणतात, तसं लगेचच ती म्हणते, मग मी आलो, आणि ती बाहेर तिकडनं निघून जाते. बाळजाबाई दुष्यंतला म्हणत असतात, दुष्यंत, अरे तुला हे लगीन करायचं नसेल तर अजून बी नगं करू. आपल्या हातात अजून बी येळ हाय. तू अजून बी या लग्नासाठी नाही म्हणू शकतोस. तू हवं तर विचार कर. अरे पोरा, आज बी आपली माणसं एवढी तरबेज आहेत की माझ्या एका शब्दावर तुला इथनं सुखरूप बाहेर काढून बाहेरच्या बाहेर कुठं तर लांब पाठवत्याल बी. आणि तुला एकदा का गावाच्या बाहेर निघता आलं की मग पुढं काय करायचं हे तुला बघता येईल. हवं तर तू देशात पण जाऊ शकतोस. खरंच मी सगळी सोय करतो बघ तुझी. तर इकडे भक्ती कृष्णाला म्हणत असते, कृष्णे, खरंच काय सुंदर दिसायलास तू. कुणाची नजर नगं लागाय बाई तुला. इतकी गोड दिसायलास. तुला ठाव आहे, मला ना तुझ्या लग्नाची लई काळजी वाटून राहायची. तुझं लगीन कसं होईल, तुझ्याशी लगीन कोण करल, हे समदे प्रश्न असायचे बघ माझ्या मनात. पर आता तुझं एवढ्या चांगल्या पोराबरोबर लगीन व्हायलं आहे, तुझं एवढं समदं पुढचं आयुष्य चांगलं असणार आहे नवं, की आता समधी काळजी मिटली बघ माझी कृष्णे. त्याबरोबर आता लगेचच कृष्णा ही म्हणते, भावा अगं काय बोलायल्यास. त्यावरती म्हणते, अगं जे बोलायल्या ते बरोबरच तर बोलायल्या. मग आता ती लगेचच कृष्णाला म्हणत असते, आता तू लगीन केलंस की म्या कशी मोकळी झालो बघ. तर आता दुसरीकडं दुष्यंत हा म्हणत असतो, आई अगं तू हे काय बोलतेस, पळून जायला सांगतेस तू मला. अगं दुष्यंत सुलक्षणा रांगडे पाटील आहे मी कधीच हरणार नाही. आणि कितीही दूर पळालो तरी माझी सावली थोडी ना माझा पिच्छा सोडणार आहे. तर बाळजाबाई म्हणत असतात, दुष्यंता अरे नको करूस की हे लगीन. का कळं ना तुला पोरा, अरे तू केलेलं हे समजा कसं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आई तू का म्हणतेस हे लग्न करू नको. मला स्पष्ट सांग, तुला कृष्णा ह्या घरची सून म्हणून पसंत नाही आहे का. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, अरे दुष्यंता, जेव्हापासून तू जन्माला आलास अगदी तेव्हापासून तुला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आणून मी तुझ्या पायाजवळ दिली. मग अगदी ती केवढी बी कठीणातली कठीण असली तरी बी मी तुला कधी नाही म्हणलं नाही. अगदी समधी सुख तुझ्या पायाजवळ आणली. आता बी तू म्हणलास म्हणून तुझं सपान पुरं करायसाठी आम्ही हे समदे आटेपिटे करत होतो मध्यंतरी. तुला ते काय म्हणतात गुंतवणूक का काय ते हवंय नवं, ते सुद्धा आम्ही देतो. पर आता तू या कृष्णीबरोबर लगीन नगरे करू. आमच्या एका शब्दाखातर आमच्या लेकानं स्वतःच्या आयुष्याची ही अशी राखरांगोळी करून घ्यायची, माती करायची स्वतःच्या आयुष्याची, हे आम्हासनी नाही बघवायचं रे. म्हणून म्हणालोय त्या कृष्णीबरोबर लगीन नगं करूस. तू कुठं बी जा, एकदा का तू इथनं बाहेर पडलास नवं का मग तुझं आयुष्य मार्गी लागल रे. दुष्यंत म्हणतो, आई अगं आजपर्यंत आई म्हणून तू किती काही केलं आहेस माझ्यासाठी. मग आज एक मुलगा म्हणून माझं कर्तव्य नाही आहे का तुझ्यासाठी काही करण्याचं. आणि तू काळजी करू नकोस. आता त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अरे पोरा कशी काळजी करू नको म्हणायलायस. जर हे समजा तू फक्त आमच्यासाठी करायला लागला असशील नवं तर ह्यानं कुणाचं बी भलं व्हायचं नाही. कुणाचंच नाही, कोणच सुखी होऊ शकत नाही र. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आई काळजी करू नको. माझ्या आयुष्यात जे घडणार असेल तेच घडेल. आणि तसंही मी आता रिॲलिटी एक्सेप्ट करायची असं ठरवलं आहे. त्यामुळे तू उगाच आता माझा फार विचार करून स्वतःच्या डोक्याला त्रास करून घेऊ नकोस. होईल सर्व व्यवस्थित. काळजी करू नकोस. मी आहे ना. आजपर्यंत तू एवढं केलंस माझ्यासाठी, आज मलाही काहीतरी करण्याची संधी दे ना गं तुझ्यासाठी. तर दुसरीकडे कृष्णा म्हणत असते, भावा अगं बाण मला रस्त्यावरनं उचलून आणली. पर आपल्यात रक्ताचं नातं नसलं तरी बी अगदी सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम तू माझ्यावर केलं आहेस. खरंच लई सांभाळून घेतलंस बघ तू मला. त्याबरोबर भक्ती आता कृष्णाला मिठी मारते. दोघी बहिणी जरा भावूक झालेल्या असतात. दोघींच्याही डोळ्यात अश्रू असतात. मग आता लगेचच भक्ती कृष्णाला सौतापासून लांब करत म्हणते, अगं कृष्णे असं काय म्हणायलास. सखीच आहे की मी तुझी. आणि जी सखी बन आहे तिनं कधी सख्यासारखं वागवलंच नाही. म्हणजे पूजीनं कधी मायेनं माझी चौकशी केली नाही, कधी विचारपूस बी नाही. हा ना तू सखी नसून भी कायम माझ्या येड्या अडचणीला माझ्या संगट उभी राहिलीस. माझ्या मागं ठामपणे उभी राहिलीस, अगदी ढालीप्रमाणे. खरंच कृष्णे
अगं तू लई केलं आहेस माझ्यासाठी, माझ्या प्रत्येक सुखदुःखात तू साथ दिली आहेस माझी, आणि म्हणूनच तर मी तुझी बहीण आणि तू माझी बहीण आहेस नव्ह. त्याबरोबर आता हे ऐकून कृष्णाला बी खूप आनंद होतो. तरी त्या आता कृष्णा भक्तीला म्हणत असते, भक्ते अगं भावा मला काय बी येत नाही की गं, ना मला साधा चहा बनवता येत ना काय, माझं एवढ्या मोठ्या वाड्यात निभाव लागायचा कसा, आणि तसं बी दुष्यंत सरकारांच्या बंगल्यात ना कसं राहणार, तिथं निभाव लागल ना मग माझा, मी लहानाची मोठी आपल्या घरी झालो आहे. त्याबरोबर भक्ती म्हणत असते, अगं कृष्णे तुला आता कसं समजावू, समद छान होणार आहे बघ तुझं, अगं सुख लोळण्या घालतंय तुझ्या पायाजवळ, आणि तुला प्रश्न बघ काय पडलाय, आणि राहिला प्रश्न तुला काय बनवाय न येण्याचा, तर काय फरक पडत नाही आता त्याचा. अगं दुष्यंत सरकारांबरोबर लगीन होणार आहे तुझं, त्यांच्या बंगल्यावर चहा बनवण्यासाठी, कामं करण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, समद्या गोष्टींसाठी गडी माणसं आहेत बघ, तुला काय बी हातानं करायची गरज येणार नाही, तू फक्त बसून आर्डरी साडायच्या. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अगं भावा आजपर्यंत जमलंय व्हय कधी आपल्याला बसून खाणं, अगं नाही जमायचं आपल्याला, आणि तसं बी झालं म्हणायचं तर बाला मी शबूत दिला आहे त्याचं समद कर्ज फेडीन म्हणून, मग त्याच्यासाठी मला शांत बसून कसं बरं चालेल, कष्ट तर करायला लागतीलच ना. त्यावर लगेचच आता भक्ती म्हणत असते, अगं कृष्णे कशी आहेस तू पोरी, इथं तुझ्या सुखाचं दिसालत आणि तरी भी तू असं म्हणायलास, अगं फुलांचा गालीचा हातरलाय तुझ्यासमोर आणि तुला काट्याकुट्यांवरनं चालायचं आहे वय. त्यावर कृष्णा म्हणत असते, म्या माझी जबाबदारी कधी बी नाही झटकायचो बघते, म्या माझं कर्तव्य नक्की पुरं करीन आणि प्रत्येक वेळेस पुरं करीन, सबूत आहे माझा, म्या तुम्हासनी कायम बघीन, कधी बी अंतर नाही द्यायचो. त्याबरोबर भक्ती म्हणते, वय ग माझे बाय मला समद ठावा आहे, आता तयारी करूया का आपण तुझी लवकर. त्याबरोबर इथे दुष्यंत हा आरशासमोर उभा असतो आणि तो म्हणत असतो की मी तुझ्यावरती मनापासून खूप प्रेम केलं होतं, काही काळी तुझ्याबरोबर लग्न करण्याची स्वप्नसुद्धा मी रंगवली होती, पण आता नाही, आता मला रियालिटी कळाली आहे, तू माझी फसवणूक केलीस, घोर फसवणूक केलीस, आणि त्यामुळे आता मात्र मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही, आता बघ मी काय करतो ते. एवढं बोलून आता तो कृष्णाबरोबर लग्न करण्यासाठी लग्न मंडपात जायला तयार झालेला असतो. आता दुष्यंत हे सगळं पूजाबद्दलच बोलत असतो. इतक्यात त्याला पूजाचा एक व्हिडिओ त्याच्या मोबाईलवर दिसतो, ज्यामध्ये पूजा असं म्हणत असते की डी अरे लग्नाची वचनं मला दिलीस आणि लग्न दुसऱ्या मुलीबरोबर करतोयस, सुखाने संसार माझ्याबरोबर करायची स्वप्न पाहिलीस आणि संसार दुसऱ्या मुलीबरोबर थाटायला जातोयस, सुखात आयुष्य एकत्र करू असं मला म्हणालंस आणि लग्न दुसऱ्या मुलीशी नाही डी नाही, जर तू दुसऱ्या मुलीशी लग्न केलंस तर मी माझं आयुष्य संपवून घेईन, अरे तुझ्याशिवाय जगण्याचा मी विचारही नाही करू शकत, मी नाही जगू शकत डी तुझ्याशिवाय, मी मरून जाईन. आता हे सगळं बघून दुष्यंतला खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे पूजा ती बॉटल बघत म्हणत असते, डी अरे आता तर तुला इथे यावंच लागेल, मी व्हिडिओच असा पाठवला आहे की तू धावत पळतच इथे येशील. त्याबरोबर आता इथे तिची मैत्रीण तिला फोन करते आणि विचारते, डी भेटला का तुला. त्यावर ती सांगत असते की नाही, मी त्याला व्हिडिओ बनवून पाठवला आहे, मला खात्री आहे तो नक्की येईल आणि व्हिडिओत सांगितलं आहे मी की मी तुझ्या गावाच्या वेशीवर तुझी वाट बघते म्हणून. त्यावर हे ऐकून मंजू म्हणत असते, आय होप सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडेल, पण जर डी तिथे आलाच नाही तर तू काय करशील. त्यावर ती म्हणत असते की तो येईल याची मला खात्री आहे. मग ती म्हणते, आणि जर तो आला नाही तर तू खरंच पॉयझन खाऊन. त्यावरती म्हणते, गप्प बस ग, एका मुलासाठी पॉयझन खाऊन मरावं एवढं गौतमीचं आयुष्य स्वस्त नाही आहे, कळलं ना तुला, मी असं काहीही करणार नाही आहे. जर तो इथे आला नाही ना तर मी त्याच्या लग्न मंडपात जाणार आणि तिथे जाऊन त्याला धमकी देणार की मी इथे तुझ्या समोर विष खाईन वगैरे, ड्रामा क्रिएट करणार, मग बघते ना कसं तो त्या दुसऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो ते. त्याबरोबर आता मंजू तिला म्हणत असते, हे बघ पूजा, असं काहीतरी उगाच वेड्यासारखं नको वागू, खरंच तुला एवढं सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे. त्याबरोबर ती म्हणत असते, हे यू शट अप, मी काय करायचं ना ही अक्कल मला तू शिकवायची गरज नाही आहे, मला बरोबर माहिती आहे मला काय करायचं आणि काय नाही ते, त्यामुळे तू मला शहाणपणा आणि अक्कल दोन्ही शिकवू नको, काय करायचं ते माझं मी बघून घेईन, तू गप्प बस, कळलं ना तुला. त्याबरोबर आता इथे ती रागारागात फोन कट करून टाकते. त्याबरोबर आता लगेचच म्हणत असते, डी तुला इथे यावं तर लागेलच आणि माझ्याशी लग्नसुद्धा करावं लागेल, कारण
ही जी धमकी मी तुला दिली आहे ना, त्यामुळे तू इथे येणार याची मला खात्री आहे. आणि आता तू बघ, पुढच्या काही क्षणात तू माझ्यासमोर हजर असशील. त्याबरोबर आता इथे लगेचच गावातली लोकं ही लग्नासाठी जमा झालेली असतात. इतक्यात तिथे बहिणावती येऊन सांगते की बाळजाबाई दुष्यंतीच्या खोलीत नाही. हे ऐकून बाळजाबाईंना खूप मोठा धक्का बसतो, तर गावकऱ्यांना सुद्धा. मग लोकांमध्ये चर्चा सुरू होते की ह्या सगळ्या यांनी मुद्दाम केलं. आधी हळद मोडली आणि आता लग्न पण मोडणार. तर इकडे आता लगेचच इथे पूजा म्हणत असते, डी तू माझ्याबरोबर लग्न करतोयस की नाही ते मला सांग, नाहीतर बघ मी काय करेन ते. तर इकडे कृष्णा खात्रीनिशी सांगत असते की मला ठाव आहे, बुंगाट पावनं पळून जाणार नाही. दुष्यंत सरकार नक्की मागं परत येत्याल, खात्री आहे माझी. गुरुजी तुम्ही मंगलाष्टका सुरू करा, दुष्यंत सरकार नक्की येतील. आणि आता मंगलाष्टका सुरू होत्यात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.